नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. अत्यंत महत्त्वाच्या 11 मार्च 2026चे जेवढे महत्त्वाचे प्रश्न असतील, हे महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूयात. व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. तुम्ही जर नवीन असाल चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर भेटून जाईल. रोज सकाळी 6 वाजता बुलेट रॅपिड फायर आपण प्रश्न बघत असतो आणि रोज रात्री 9 वाजता आपण जीकेचे प्रश्न विश्लेषण करत असतो आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती. चला सुरू करता. अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. तत्पूर्वी जो कालच्या लेक्चरमध्ये विचारलेला पहिला प्रश्न होता, कमेंट बॉक्समध्ये विचारला, त्याचं उत्तर अगोदर जाणून घेऊयात. नुकतेच तंत्रज्ञान उद्योगाला चालना देण्यासाठी खालीलपैकी कोणत्या राज्याने पहिल्या भारतीय ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेली आहे? पहिले ग्राफीन धोरणाला मान्यता दिलं होतं राज्य कुठलं असेल, तर तो राज्य आहे पर्याय क्रमांक 1 केरळ. लक्षात ठेवा, केरळ राज्यानं हे पहिल्यांदा भारतातील पहिलं राज्य बनले ज्यांनी ग्राफीन धोरणाला मान्यता दिलेलं आहे. ओके, चला सर्वांचं अभिनंदन उत्तर कमेंट बॉक्समध्ये दिल्याबद्दल. अत्यंत महत्त्वाचा आजचा पहिला प्रश्न आपण बघूयात. रोजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 प्रश्न बघत असतो, जेणेकरून त्याचं विश्लेषण, नवीन प्रश्न तुम्हाला पाहायला भेटत असतील. चला, अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न. केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये सर्वाधिक खर्च कोणत्या मंत्रालयावर करण्यात आलेलं आहे? ओके, केंद्रीय अर्थसंकल्प मांडण्यात आलं 2026-27चं. कुणी मांडलं होतं हे? हे मांडलं होतं भारताच्या सध्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन. निर्मला सीतारामन 9 वेळा 9व्यांदा हा बजेट मांडलाय आणि सलग सर्वाधिक वेळा बजेट मांडणारे हे भारताचे अर्थमंत्री देखील रेकॉर्ड त्यांनी केला आहे. सलग 9 वेळा. लक्षात ठेवा, हे असे करणारे पहिले भारताचे अर्थमंत्री आहेत. मात्र एकूण वेळा जर म्हटलं तर 10 वेळा सर्वाधिक अर्थसंकल्प मांडलेले आहेत मोरारजी देसाई यांनी. मोरारजी देसाई हेही आपल्याला विसरून चालणार नाही. ठीक आहे. तर निर्मला सीतारामन यांनी जे काही बजेट मांडलं होतं, या बजेटमध्ये सर्वाधिक जो खर्च करण्यात आलेला आहे तो करण्यात आला केंद्रीय संरक्षण मंत्रालयावरती. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा. केंद्रीय संरक्षण मंत्रालय, त्याचे मंत्री कोण असतील, तर राजनाथ सिंग हे त्यांचे मंत्री आहेत या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे. राजनाथ सिंग ह्या मंत्रालयावरती साधारणतः 7.85 लाख कोटी एवढं खर्च हा करण्यात आलेला आहे. 7.85 लाख कोटी म्हणतो मी, कोटी. ओके, एवढं खर्च ह्या बजेटमध्ये करण्यात आले, जे अदर मंत्रालयापेक्षा सर्वाधिक खर्च मांडण्यात येतो. ओके, लक्षात ठेवा, केंद्रीय संरक्षण मंत्रालयाचे मंत्री आहेत राजनाथ सिंग. आणि केंद्रीय संरक्षण सचिव कोण असतील हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सध्याच घडला केंद्राचे संरक्षण सचिव कोण असतील हे सांगायचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त केंद्रीय गृह मंत्रालयाचे मंत्री कोण असतील, तर अमित शहा आहेत. अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्र्याचे मंत्री आणि तथा सहकार मंत्रालयाचे मंत्री पण हेच आहेत, अमित शहा. आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन महामार्ग मंत्रालयाचे मंत्री आहेत नितीन गडकरी, जे सर्वांना परिचित असतीलच. आपल्या महाराष्ट्राचे येतं, त्यामुळे आपल्याला माहिती पाहिजे. संकल्प जर आपण बघितलं, जर आपण बजेट म्हणतो, केंद्रीय जो अर्थसंकल्प आहे हे मांडण्याचा जो अधिकार आहे ते राष्ट्रपतींना आहेत. मात्र राष्ट्रपतींच्या वतीने मंत्रालयामध्ये कोण मांडत असतात, तर अर्थमंत्री मांडत असतात. ठीक आहे ना. केंद्रीय अर्थ मंत्रालय. लक्षात ठेवा, जो काही केंद्राचे बजेट असतो याचं भारतीय राज्यघटनेतील कलम कुठला असेल, तर तो कलम आहे कलम 112. कलम 112 लक्षात ठेवा. आणि राज्याचं जो काही बजेट आहे याचा कलम कुठला असेल, तर कलम आहे कलम 202. राज्याचं कलम 202, केंद्राचं कलम 112. बजेट आहे ज्याला आपण वार्षिक वित्तीय विवरणपत्र म्हणतो, आपण फायनान्शियल ॲन्युअल स्टेटमेंट असं म्हटलं जातं. आय होप तुम्हाला हा प्रश्न कळाला असेल. लक्षात ठेवा, मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स अलोकेटेड अँड ऑल टाईम हाय लेवल जे बजेट आहे, की सर्वात जास्त खर्च जे आहे त्याच्यावरती करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा, दुसरा प्रश्न. नुकतेच जर्मनीतील न्युरेमबर्ग येथे आयोजित बायोफॅक 2026 मध्ये कोणत्या देशाला कंट्री ऑफ द इयर जो पुरस्कार आहे या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? की हा जो काही बायोफेक 2026 पार पडलं, हे कोणत्या देशामध्ये पार पडलं, हाच एक महत्त्वाचा एक प्रश्न आहे. बायोफेक 2025 पार पडले जर्मनी या देशामध्ये. लक्षात ठेवा, जर्मनीमध्ये न्युरेमबर्ग या ठिकाणी. आणि जर्मनीची राजधानी मात्र बर्लिन आहे बरं का. राजधानी बर्लिन आहे. या ठिकाणी कंट्री ऑफ द इयर हा जो काही सन्मान देण्यात आला आहे तो आपल्या भारताला देण्यात आला आहे. पर्याय क्रमांक 2 लक्षात ठेवा,
भारत हा कंट्री ऑफ द इयर ठरलेला आहे. कळलं? बर्लिन जे काही राजधानी आहे ती स्प्री या नदीच्या काठी येतं. जर्मनीची राजधानी बर्लिन स्प्री या नदीच्या काठी. लक्षात ठेवा, बर्लिन या ठिकाणी फ्री इंडिया सेंटरची पण स्थापना नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केलेली होती. जर्मनीमध्ये जे काही महत्त्वाचं पद आहे त्याला आपण चान्सेलर असे म्हणतो आपण. चान्सलर म्हणतो आपण. हे सध्या कोण असतील तर त्यांचं नाव आहे फ्रेडरिक मर्ज. फ्रेडरिक मर्ज हे सध्याच्या घडीला जर्मनीचे चान्सलर येतं. लक्षात ठेवा, एकदम पॉवरफुल, एकदम तगडे होते. हे तगडं हे पद आहे साधारणतः चान्सलर नावाचं, लक्षात ठेवा. आणि अँजेला मर्केल तुम्ही नाव ऐकलं असेल, त्यांनी पण हे चान्सलर पद उपभोगलेलं आहे. बायोफॅक कशासाठी? हे सेंद्रिय जे काही उत्पादन असतील भविष्य काळासाठी सेंद्रिय शेती किंवा सेंद्रिय उत्पादन याच्यासाठी फोकस करण्यासाठी हे बायोफॅक 2026 पार पडलं आहे. लक्षात ठेवा. आणि काही अलीकडच्या काळामध्ये जेवढेही काही महोत्सव पार पडले होते त्यांच्यावरती एक नजर टाकून आपण रिव्हिजन करून घेऊयात. ईशान्येकडील तांदळाचा महोत्सव वारसा धान्य तांदूळ महोत्सव 2026 पार पडलेला आहे नागालँड या राज्यामध्ये. विंग्स इंडिया 2026 पार पडलेला आहे हैदराबाद या ठिकाणी. जागतिक महासागर विज्ञान काँग्रेस 2026 पार पडलं होतं गोवा या ठिकाणी. 7वे आशिया आर्थिक संवाद 2026 पार पडलेला आहे पुणे या ठिकाणी. ग्लोबल AI समिट 2027 पुढच्या वर्षी होणार आहे जिनिव्हा स्वित्झर्लंड या देशामध्ये. आणि यंदा पार पडलेला आहे 2026चा नवी दिल्ली या ठिकाणी भारत मंडपम या ठिकाणी. राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 सेगाव बुलढाणा या ठिकाणी पार पडले आहे, ज्याचे उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केलेले होते. पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूक शिखर संमेलन 2026 पार पडलं आपल्या महाराष्ट्रामध्ये. आणि बायो एशिया शिखर परिषद पार पडले आहे 2026चं हैदराबाद या ठिकाणी. चला पुढचा अत्यंत महत्त्वाचा तिसरा प्रश्न. नुकतेच फेब्रुवारी 2026 मध्ये सुरू करण्यात आलेली MDA जी मोहीम आहे, MDA मोहीम ही 2027 पर्यंत कोणत्या रोगाचे उच्चाटन करण्यासाठी भारताची एक प्रमुख एकत्रित वार्षिक रणनीती आहे? MDA जी मोहीम आहे ही मोहीम ज्याला आपण मास ड्रग याचं फुलफॉर्म जर विचारलं तर लक्षात ठेवा, मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन असं म्हणतो आपण त्याला. मास ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन MDA. ठीक आहे. ही जी मोहीम आहे ती 2027 पर्यंत लिम्फॅटिक फायलेरियासिस जो आजार आहे ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये म्हणतो हत्तीपाय रोग. हत्तीपाय जो आजार आहे ना, लिम्फॅटिक फायलेरियासिस, हा उच्चाटन करण्यासाठीचं हे मोहीम सरकारनं सुरू केलं आहे. क्वेश्चन डायरेक्ट विचारतील की MDA मोहीम कोणत्या रोगासाठी आहे? तर ते हत्तीपाय रोग. आणि हत्तीपाय रोग भारतामधून समूळ नष्ट करण्याचं लक्ष्य काय वर्ष असेल? 2027 आहे. जसं बघा TB फ्री इंडियाचं लक्ष होतं 2025 आहे का नाही, तसं मलेरिया जो आहे मलेरिया फ्री होऊन जाईल संपूर्ण भारत 2030 पर्यंतचं टार्गेट आहे. तसं 2027 जे टार्गेट आहे तर ते आहे हत्तीपाय रोग. हे टार्गेट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं होतं. 2026 मध्ये जे काही लक्ष आहे 31 मार्च 2026 हे आहे नक्षलमुक्त भारताचं टार्गेट. नक्षलमुक्त भारत होण्यासाठी जो टार्गेट वर्ष आहे तर तो आहे 31 मार्च 2026. लक्षात ठेवा. MDA मोहीम. आणि हत्तीपाय रोग जो होतो तो कोणता डास चावल्यामुळे होतो हाही क्वेश्चन विचारतील. डास आहे क्युलेक्स. क्युलेक्स मच्छर चावल्यामुळं हत्तीपाय आजार आपला होऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये हत्तीपाय रोग संशोधन जे काही केंद्र आहे ते कोणत्या ठिकाणी असेल तर ते आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे वर्धा या ठिकाणी. वर्धा येथे आहे हत्तीपाय रोग, लक्षात ठेवा. आणि हा जो काही आजार होतो तो उचेरिया ब्रॉन्कोटी यामुळे होतो. हा विज्ञानातला महत्त्वाचा प्रश्न. उचेरिया ब्रॉन्कोटी मुळे आपल्याला कोणता आजार होतो तर ते आहे हत्तीपाय आजार, लक्षात ठेवा. चला हा आहे तो हत्तीपाय आजार. असा जो नॉर्मल पाय आहे तो मोठा होतो, साधारणतः खूप मोठा. पुढचा प्रश्न. आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे मंत्री आता JP नड्डा. चौथा प्रश्न. मिस दिवा कॉस्मो 2025ची विजेती कोण आहे? मिस दिवा कॉस्मो 2025ची विजेती आहे, त्यांचं नाव आहे अवनी काकेकोची. पर्याय क्रमांक 4 अवनी काकेकोची. लक्षात ठेवा. जे कुठले ते हे तर बेंगळुरूचे, बेंगळुरू कर्नाटकचे आहेत, IMP आहे. अवनी काकेकोची म्हणतो आपण. आणि जे काही मिस दिवा कॉस्मो 2025 पार
पडले आहे त्याच्या विजेते आहेत ते ठरलेले. अवनी. मिस कॉस्मो इंटरनॅशनल जे 2026 होईल त्याच्यामध्ये हे भाग घेतील, लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त ओपल सुजाता हे कोणती स्पर्धा 2025 जिंकले होते? 2025चं मिस वर्ल्ड जे आहेत ना, तर ते आहेत ओपल सुजाता चौंगाश्री, जे की थायलंड या देशाचे आहेत. थायलंड देशाचे आहेत. देश पण लक्षात ठेवा, अवघड प्रश्न तोच असेल. ओपल सुजाता चौंगाश्री म्हणतो आपण मिस वर्ल्ड 2025. आणि फातिमा बॉश कोण असतील? हे आहेत 2025चे मिस युनिव्हर्स. मिस युनिव्हर्स फातिमा बॉश. अच्छा, हे कुठले असतील? हे तर मेक्सिको या देशाचे. मेक्सिकोचे आहेत फातिमा बॉश. मिस वर्ल्ड, मिस युनिव्हर्स लक्षात ठेवा, खूप खूप महत्त्वाचं आहे. पुढचा 5वा प्रश्न. नुकत्याच आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक शहरीकरणाच्या संभावना अहवाल 2025 नुसार जगात सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या शहरात राहते? लोकसंख्या आहे, सर्वात जास्त लोकसंख्या जी राहते तर तो शहर आहे 1 नंबरला आहे जकार्ता, पर्याय क्रमांक 4. जकार्ता हा 1 नंबरला तो संपूर्ण जगामध्ये. ओके, लक्षात ठेवा. 2 नंबरला कुठं असेल तर बांगलादेशची राजधानी ढाका. सिटी आहे बांगलादेशची राजधानी ढाका ही 2 नंबरला आहे. 3 नंबरला जपान आहे आणि 4 नंबरला नवी दिल्ली आहे, लक्षात ठेवा. ओके, बघा हे 1 नंबरला जकार्ता, 2 नंबरला ढाका, 4 नंबर टोकियो, 3 नंबरला टोकियो आणि 4 नंबरला आपला भारत. म्हणजे भारतामध्ये सर्वाधिक लोकसंख्येचा जो आहे शहर आहे तर तो आहे दिल्ली. शहर सिटी विचारले, लक्षात ठेवा. हे काय जिल्हा वगैरे असं नाही आहे, सिटी हा 4 नंबरला येतो. ओके, 4 नंबरला दिल्ली आहे आणि 9 नंबरला जर म्हटलं आपण, 9 नंबरला आहे कोलकाता. ओके, 4, 5, 6, 7, 8, 9. टॉप 10 मध्ये भारतातील 2 शहरे आहेत. जकार्ता इंडोनेशियाची राजधानी आहे. इंडोनेशिया याची राजधानी काय असेल विचारते. जकार्ता. जकार्ता या ठिकाणी असोसिएशन फॉर साऊथ ईस्ट एशियन नेशन, आसियानची संघटना आहे. या आसियान संघटनेचं हेडक्वार्टर या ठिकाणी आहे आणि आसियानचं जे काय स्थापना झाली होती ते 1967 मध्ये झालेलं आहे. आणि या आसियान संघटनेमध्ये सध्या 11 सदस्य देश आहेत. 11 सदस्य देश आहेत. 11वा सदस्य देश कुठला असेल तर तो आहे तिमोर लेस्ते. तिमोर लेस्ते हा 11वा आसियान संघटनेचा सदस्य देश आहे, लक्षात ठेवा. ओके, IMP आहे. आणि जे काय सध्या आता होणार आहे 2011ची जनगणना, ह्याच्यानंतर 2026 आणि 2027 मध्ये भारतात जनगणना होणार आहे, जी 8वी स्वातंत्र्यानंतरची आणि एकूणामध्ये 16वी जनगणना होणार आहे. ह्याचे शुभंकर जे आहे, शुभंकर हे देखील नुकतंच लॉन्च करण्यात आलं होतं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते. एकाचं नाव आहे प्रगती आणि दुसऱ्याचं नाव आहे शुभंकराचं म्हणतो मी विकास. विकास आणि प्रगती विसरू नका. चला, आणि जागतिक लोकसंख्या दिन कधी असतो? 11 जुलैला राहतो. पुढचा 6वा प्रश्न. नुकतेच टेनिस हॉल ऑफ फेम 2026 मध्ये कोणत्या खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला आहे? टेनिस हॉल ऑफ फेममध्ये कोणाचा समावेश करण्यात आला असेल नुकतंच, तर हे व्यक्ती आता रॉजर फेडरर, पर्याय क्रमांक 2. रॉजर फेडरर हे कोणत्या देशाचे खेळाडू असतील? स्वित्झर्लंड. स्वित्झर्लंड देशाचे खेळ होता रॉजर फेडरर. लक्षात ठेवा. सानिया मिर्झा टेनिस खेळतात, जे भारताचे आहेत. भारताचे आहेत. नोवाक जोकोविच हे देखील टेनिस खेळतात, मात्र नोवाक जोकोविच सर्बिया या देशाचे आहेत. सर्बियाचे नोवाक जोकोविच. राफेल नदाल मात्र स्पेनचा खेळाडू आहे. स्पेनचा खेळाडू राफेल नदाल. रॉजर फेडरर लक्षात ठेवा, यांना टेनिस हॉल ऑफ फेममध्ये जागा देण्यात आलेलं आहे. समजलं. आणि नुकतंच ना 2025 जे पार पडलं, ह्या 2025 मध्ये 2025 मध्ये जे ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम आहे, ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम जे आहे याच्यामध्ये कोणाचा समावेश करण्यात आला असेल? हॉल ऑफ फेममध्ये ICC क्रिकेट हॉल ऑफ फेम 2025 मध्ये त्याचं नाव आहे MS धोनी. महेंद्रसिंग धोनी यांचा समावेश करण्यात आलेला आहे. टेनिस हॉल ऑफ फेम लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. हे तर रॉजर फेडरर. रॉजर फेडरर IMP आहे. चला, 7वा महत्त्वाचा पुढचा प्रश्न. वर्ष 2028 पर्यंत जगातील पहिले अणुप्रतिरोधक तरंगते बेट बांधणार असण्याची घोषणा कोणत्या देशाने केलेली आहे? म्हणजे अणूला पण प्रतिरोध करू शकेल असं एक फ्लोटिंग बेट आहे. समुद्रामध्ये एक तरंगतं बेट निर्माण करणार आहे चीन. असंच कारनामा करणारा एकच देश असू शकतो, तो म्हणजे चीन. पर्याय क्रमांक 1 लक्षात ठेवा.
आणि चीन हे कधीपर्यंत हे पूर्ण करणार आहे? 2028 पर्यंत हे जे काही बेट आहे ते बांधून पूर्ण होईल. 2028 पर्यंत. लक्षात ठेवा, चीनचे जे काही प्रमुख आहेत शी जिनपिंग येतं, राजधानी मात्र बीजिंग येतं. बीजिंग ही राजधानी IMP आहे, लक्षात ठेवा. आणि चीन या देशाचं चलन येतं युआन. युआन किंवा रेनमिनबी म्हणतो आपण, जे याचं चलन आहे. बीजिंगमध्ये कोणत्या संस्थेचे हेडक्वार्टर असेल? SCOचं मुख्यालय बीजिंगमध्ये आहे. त्याला आपण सायकल सिटी ऑफ द वर्ल्ड असं हे बीजिंगला म्हणतो. चीनचे दुःखाश्रू म्हणतो आपण हो हँग हो ह्या नदीला, हो ह्या नदीला, लक्षात ठेवा. आणि चीनमधील मात्र सर्वाधिक लांबीची नदी आहे यांगत्से, यांगत्से नदी. तरंगते बेट, लक्षात ठेवा. आणि भारतामध्ये पण एक बेट आहे ज्याला आपण तरंगते तरंगते नॅशनल पार्क राष्ट्रीय उद्यान म्हणतो, पण तर ते आहे केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान. केबुल लामजाओ राष्ट्रीय उद्यान आहे, ज्या ठिकाणी बेट आहे. त्या बेटाचं नाव आहे लोकटक बेट. लोकटक बेट म्हणण्यापेक्षा त्याला तुम्ही सरोवर असे म्हणू शकता. लोकटक सरोवर जे कुठे येतं? मणिपूर या राज्यामध्ये आहे. मणिपूर, लक्षात ठेवा. आणि काही पहिल्या गोष्टी जे घडलेल्या त्यांच्यावरती एक नजर टाकत आपण. भारतातील पहिले फिनटेक हब कोणत्या राज्यात लॉन्च करण्यात आलेलं आहे? तर हे आहे ओडिशा. कोणत्या शहरात भारतातील पहिले शहरी रोपवे प्रणाली सुरू करण्यात येणार आहे? हे शहर आहे वाराणसी. भारतातील पहिला 100% डिजिटल साक्षर राज्य बनलं आहे केरळ. कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने जगातील पहिला AI संचालित इमिग्रेशन कॉरिडॉर सुरू केला आहे? तर हा आहे दुबई. एकच मिनिट, कुठे गेला? हां. ओपन AI कंपनी आपली भारतातील पहिले कार्यालय कोणत्या ठिकाणी सुरू करणार आहे? नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिले महिला आधारित फूड हब कोणत्या शहरात सुरू करण्यात आले? मुंबईमध्ये. आणि कोणत्या शहरात स्लाइस कंपनीने UPI संचालित पहिली बँक सुरू केला आहे? तर ते शहर आहे बेंगळुरू. बेंगळुरू, लक्षात ठेवा. चला, आवडत असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नक्कीच तुम्हाला फायदा होऊन जाईल. कोणत्याही पेपरसाठी रोज पाहण्यासाठी आपल्या ह्या चॅनलला तुम्ही फॉलो करू शकता. चला, पुढचा 8वा प्रश्न. नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाला हरवून इटली या देशाने डेव्हिस कप 2025चे विजेतेपद हे पटकावलेलं आहे? लक्षात ठेवा, हे जो काही कप आहे हा डेव्हिस कप कोणी जिंकला असेल तर यंदाचं डेव्हिस कप जिंकला आहे इटली या देशाने जिंकला आहे स्पेनला हरवून. स्पेन हा बनला उपविजेता. आजकाल पेपरला प्रश्न कोणी जिंकलं याच्यापेक्षा कोणाला हरवून जिंकलंय हे महत्त्वाचे प्रश्न बनत आहेत. त्यामुळं स्पेन हा उपविजेता ठरलेला आहे. जिंकलाय कोणी तर इटलीनं. ओके, विजेता कोण आहे? इटली, लक्षात ठेवा. आणि इटली या देशानं चौथ्यांदा जो काही पदक आहे हे याचं विजेता बनलेला आहे. चौथ्यांदा डेव्हिस कप जिंकलाय इटलीनं. मात्र अजून एक रेकॉर्ड केलं सलग तिसऱ्यांदा आणि एकूण चौथं विजेतेपद डेव्हिस कपचं इटली या देशाने जिंकलं आहे. इटलीची राजधानी काय असेल? रोम ही इटलीची राजधानी आहे. रोम या ठिकाणी FAO आणि WFP या दोन संघटनेचं हेडक्वार्टर पण येतं. रोम हे जे शहर आहे हे टायबर या नदीच्या काठी आहे. टायबर नदीच्या काठी येतं रोम, लक्षात ठेवा. स्पेन, अच्छा, स्पेनची राजधानी काय असेल? माद्रिद. स्पेनची राजधानी माद्रिद आहे. माद्रिद ही जगातील पहिली बुक कॅपिटल, जगातील पहिली पुस्तक राजधानी पण होती 2003 मध्ये. समजलं? डेव्हिस कप, लक्षात ठेवा, IMP आहे. काही जे रिसेंटली घडलेले जे काही पार पडलेले जे काही चषक आहेत, कप आहेत, त्यांच्यावरती एक नजर टाकूयात आपण. इराणी कप कोणी जिंकलं 2025चा? विदर्भाने जिंकला आहे. सुलतान जोहर कप 2025चा विजेता भारत आहे. महिला आशियाई हॉकी वर्ल्ड कप 2025चं चीननं जिंकलं आहे. फिडे महिला ग्रँड स्विस 2025चे विजेते वैशाली. आशिया क्रिकेट कप 2025चं विजेता आहे भारत. सॅफ अंडर-17 चॅम्पियन्स 2025चं विजेता आहे भारत. फिफा अंडर-20 युवा फुटबॉल कप 2025 जिंकला आहे मोरोक्को या देशानं. चला, महत्त्वाचा सेकंड लास्ट क्वेश्चन, 9वा प्रश्न. नुकतेच महाराष्ट्रातील कोणत्या महामार्गावर सर्व इंटरचेंज परिसरात सौर ऊर्जा प्रकल्प उभारून त्याद्वारे 204 मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून देशातील हा पहिला पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्प ठरणार आहे? ओके, हा जो काही महामार्ग आहे, हायवे आहे, तो कोणता असेल? तर तो आहे समृद्धी महामार्ग. लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 1. त्याला आपण हिंदू हृदय सम्राट
हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग असं म्हणतो, जो जोडतो कशाला? नागपूरपासून मुंबईला. नागपूर टू मुंबई समृद्धी महामार्ग सर्वांना माहिती असलेला एक्सप्रेसवे आहे. नागपूर मुंबई याला जोडतो आणि जवळपास 701 किलोमीटर याचं अंतर आहे या महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचं. ह्याच्यावरती सौर ऊर्जा प्रकल्प आता उभारण्यात येणार आहे आणि रोडच्या कडेला जर सौर ऊर्जा प्रकल्प राबलं तर रोडला तर ऊर्जा भेटलेच, म्हणजे जे काही पोल वगैरे असते ते तर एनर्जी भेटेलच, तिथं तरी चालतीलच बल्ब वगैरे, परंतु जी काही सौर ऊर्जा निर्माण होणार आहे ती एकदम क्लीन स्वच्छ ऊर्जा राहील, लक्षात ठेवा. स्वच्छ ऊर्जा राहील. शक्तिपीठ महामार्ग आहे, कोणत्या 2 ठिकाणी जोडत असेल तर ते आहे नागपूरला जोडतं गोवाला. नागपूर टू गोवा करा सिंपल भाषेमध्ये. ॲक्च्युली ते आहे कुठं शक्तिपीठ महामार्ग हे आहे पवनारपासून. पवनार येतं वर्धाला, पुढं ते गेलं की नागपूरला जाईल. ओके, लक्षात ठेवा. पवनारपासून जोडतं पत्रादेवीला. पत्रादेवी सिंधुदुर्ग गोवामध्ये येतं, लक्षात ठेवा. पत्रादेवी येतं IMP आहे. पुढे ते गोव्यापर्यंत जातं. ॲक्च्युली सिंधुदुर्ग एंड आहे आपल्या महाराष्ट्रातील. समजलं, लक्षात ठेवा. धुळे टू सोलापूर जे नॅशनल महामार्ग आहे, हायवे आहे, तो कुठला असेल? धुळे सोलापूर हा नॅशनल हायवे क्रमांक 52 आहे. नॅशनल हायवे क्रमांक 52 आहे, जो पूर्वी 13 होता. ओके, लक्षात ठेवा. चला, अंतिम प्रश्न अत्यंत महत्त्वाचं. चला, लाईक करा, आवडत असेल तर शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत व्हिडिओला आणि डेली रोज सकाळी न चुकता तुम्ही व्हिडिओ बघा. नक्कीच 2-3 महिन्यानंतर तुमच्या नॉलेजमध्ये जे काय भर पडणार आहे त्याची तोड नाही आहे, परंतु पेशन्स ठेवून कंटिन्यू पण लेक्चर बघणं गरजेचं आहे. घ्या, नुकतेच खालीलपैकी कोणत्या विमानतळाचे नाव बदलून त्रिलोचन पोखरेल विमानतळ असे करण्यात आलेलं आहे? त्रिलोचन पोखरेल विमानतळ असे करण्यात आलं. कोणत्या विमानतळाचं नाव चेंज केलं आपण? हे नाव केलं भारतामधील 100वे विमानतळ होतं त्यावेळेस ते. 100वे विमानतळ होतं, त्याचं नाव आहे पाक्योंग विमानतळ, पर्याय क्रमांक 1. पाक्योंग विमानतळाचं नाव बदलून आता त्रिलोचन पोखरेल विमानतळ करण्यात आलेलं आहे. कुठे येतं हे? हे येतं सिक्कीम या राज्यामध्ये. सिक्कीम राज्यामध्ये पाक्योंग विमानतळ, लक्षात ठेवा. सिक्कीमची राजधानी काय असेल? गंगटोक ही सिक्कीमची राजधानी आहे आणि मुख्यमंत्री असतील प्रेमसिंग तमांग. प्रेमसिंग तमांग, PS गोले म्हणतो आपण त्यांना. प्रेमसिंग तमांग हे सिक्कीमचे मुख्यमंत्री आहेत आणि अशोक कुमार माथुर, अशोक AK माथुर म्हणतो आपण, अशोक कुमार माथुर हे येतं राज्यपाल सिक्कीमचे. सिक्कीममध्ये 2 खिंड येतात. एक आहे नथुला खिंड आणि दुसरा आहे जेलेपला खिंड. जेलेपला खिंड. सिक्कीम राज्याची काय सीमा आहे? सिक्कीम राज्याची सीमा ही 3 देशांना लागतं. एक वर चीनला पण लागतं, पूर्वेकडे भूतानला पण लागतो. ओके, चीनला, भूतानला आणि नेपाळला, पश्चिम साईडला नेपाळला लागतो. लक्षात ठेवा, चीन, भूतान, नेपाळ या तिन्ही देशाला सीमा लागणारा जो काही राज्य आहे तर तो राज्य आहे सिक्कीम. लक्षात ठेवा. चला, हे होते अंतिम महत्त्वाचे प्रश्न आणि कालच्या किंवा मागच्या प्रश्नावरती एक नजर टाकूयात, कारण रोज आपलं जो काही लेक्चरचं स्ट्रक्चर आहे हे ठरलेलंच आहे की पूर्ण प्रश्न बघायचे आणि त्यानंतर मग काय करायचं, रिव्हिजन करून घ्यायचं कालच्या प्रश्नांवरती, कारण जेवढं जास्त तुम्हाला रिव्हिजन कराल तेवढं जास्त तुम्हाला फायदा होणार आहे. पहिला प्रश्न जो तुमच्या समोर आहे, जम्मू आणि काश्मीरमध्ये किश्तवाड जिल्ह्यात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराने कोणते ऑपरेशन राबविले आहे? ऑपरेशन त्रासी 1. कोणत्या राज्यात अट्टुकल पोंगल उत्सव 2026 साजरा करण्यात आला? राज्य आहे केरळ. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या जनगणना 2027च्या शुभंकराचे नाव काय असेल? प्रगती व विकास. नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले अबोव अँड बियॉन्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? शिवकुमार मोहेंका. केंद्रीय मंत्री आहेत नितीन गडकरी यांच्या हस्ते कोणत्या ठिकाणी भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक ट्रक बॅटरी स्वॅपिंग स्टेशनचे उद्घाटन करण्यात आलं? सोनीपत, हरियाणा या ठिकाणी. अजित पवार यांना श्रद्धांजली म्हणून महाराष्ट्र सरकारने कोणत्या पुरस्काराची घोषणा केली आहे? गतिमान नागरी सेवा पुरस्कार. नुकतेच साजरा करण्यात आलेल्या जागतिक महिला दिन 2026 विषय काय आहे? तर ते गिव्ह टू गेन. कोणत्या राज्याने 16 वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी घालण्याचे घोषित केलं आहे? कर्नाटकने. रॉयल जिओग्राफिकल सोसायटी एस्मंड B मार्टिन पुरस्कार 2026 मिळवणारे पहिले भारतीय ठरले आहेत कृती कारंथ. आणि कोणत्या ठिकाणी दुसरे शासकीय अधिकारी मराठी साहित्य संमेलन पार पडलं?
पुणे या ठिकाणी. चला, हे होते अत्यंत महत्त्वाचे एकदम जबरदस्त प्रश्न. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. या प्रश्नाचं उत्तर जाता जाता सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून मान्यता देणारे भारतातील पहिले उच्च न्यायालय हे नुकतंच कोणतं बनलेलं आहे? कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्या. याचं उत्तर आपण उद्या सकाळी छान पद्धतीनं बघूयात. जाता आता एक माहिती, राजगुरूचं पुस्तक 790 रुपयाला मार्केटमध्ये अवेलेबल आहे. घेऊ शकता दुकानामध्ये. नादवृत्तीचं आणि स्वप्नपूर्ती पुस्तक, तिन्ही पुस्तकं मी सांगत असतो, कारण या पुस्तक जाहिरात मी नाही केलो तर चांगल्या मुलांपर्यंत पोहोचणार कसं पुस्तक? ओके. आणि पुस्तक चांगले असतील तर चांगल्या मुलांपर्यंत पोहोचले तर नक्कीच त्या मुलांचं भविष्य आहे त्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. चला, इथं थांबूयात आपण. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जरी काही अडचण आली तर ह्या नंबरला मला व्हॉट्सअपला मेसेज करा पुस्तक घेण्यासाठी वगैरे. ओके. चला, जाता जाता एकदा लाईक करा, बरं व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रापर्यंत, आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. भेटूयात उद्या सकाळच्या 6 वाजताच्या बुलेट रॅपिड फायरमध्ये, रात्री 9 वाजता आपल्या रेग्युलरच्या लेक्चरमध्ये. थँक्यू. जय हिंद.